Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain what do you mean by diffraction of light, different types of diffraction, and Fraunhofer diffraction due to single slit. And also, we have to consider one more point, that is the Rayleigh's criteria. So let us consider what do you mean by diffraction of light. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट कशाला म्हणतात हे आता आपण बघूया. तर आपल्याला माहिती आहे लाईट ऑलवेज ट्रॅव्हल अलॉंग द परफेक्टली स्ट्रेट लाईन इन अ होमोजिनियस मीडियम. व्हेन अ स्मॉल ऑब्स्टॅकल दॅट इज द ऑपेक मटेरियल ऑर स्मॉल ओपनिंग is placed in front of the monochromatic source of light, then the geometrical shadow of that object is produced. जेव्हा आपल्याला माहिती आहे लाईट हा सोर्सपासून एमिट केला जातो तेव्हा लाईट हा अगदी अलॉंग द परफेक्टली स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल होतो, त्यालाच आपण रेक्टिलिनियर प्रोपगेशन म्हणतो. परंतु जर या लाईटच्या मार्गामध्ये आपण एखादा ऑपेक ऑब्स्टॅकल किंवा स्मॉल ओपनिंग जर आपण ठेवलं तर आपल्याला त्या ऑब्जेक्टची जॉमेट्रिकल शॅडो आपल्याला तिथे मिळते. मग ही जॉमेट्रिकल शॅडो का मिळते आपल्याला? बिकॉज सम ऑफ द लाईट दॅट गेट बेंड्स इन द रिजन ऑफ जॉमेट्रिकल शॅडो. तो जो लाईट त्या मार्जिनल पार्टवर ऑपेक ऑब्जेक्टच्या मार्जिनल पार्टवर किंवा त्या स्मॉल ओपनिंगमधून जात असताना त्याच्या कॉर्नरवरून बेंड होतो, त्यामुळे त्याची इंटेन्सिटी जी आहे ती फॉल होते आणि त्यामुळे तिथे जॉमेट्रिकल शॅडो ही प्रोड्यूस होते. सो सम ऑफ द लाईट बेंड्स इन टू द रिजन ऑफ जॉमेट्रिकल शॅडो. दॅट्स वाय द इंटेन्सिटी रॅपिडली फॉल्स. So this bending of a light beam because of some obstacle or small opening placed in the path of light, that is nothing but the diffraction. Now this bending of light beam depend upon the wavelength of light as well as the size of obstacle. म्हणून तिथे आपण तिसरा पॉइंट सांगितलेला आहे की this bending of light is extremely small when the wavelength of light is small as compared to the dimension of obstacle. Now here we can define this diffraction of light as the phenomenon of bending of light around the corners of an obstacle or an aperture into the region of geometrical shadow of the obstacle, that is called as diffraction. या फिगर मध्ये आपण लाईट पॅरलल रेजने दाखवतो आहे. हे पॅरलल रेजने लाईट त्या स्मॉल गॅप, ते जे दोन ऑपेक पार्ट दिलेले आहेत त्याच्या मधातली जी छोटीशी गॅप आहे त्या स्मॉल गॅपमधून पास होतो आहे. त्या स्मॉल गॅपमधून पास झाल्यानंतर लाईटचं बघा कॉर लाईनमध्ये आपण दाखवलेलं आहे, म्हणजेच बेंडिंग झालं. सो धिस फिनॉमिना ऑफ बेंडिंग ऑफ अ लाईट बीम फ्रॉम द कॉर्नर ऑफ एन ऑब्स्टॅकल ऑर एन अपार्चर इन टू द रिजन ऑफ जॉमेट्रिकल शॅडो, that is called as the diffraction of light. Now depending upon whether the position of slit screen and the source, we have to consider the two types of diffraction. हा सोर्स स्लिट आणि स्क्रीन यांच्या पोझिशनवरून डिफ्रॅक्शनचे दोन टाइप्स आपल्याला दिलेले आहेत. नंबर 1 फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन, नंबर 2 फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. जस्ट एका शब्दाचा दोघांच्या डेफिनेशनमध्ये फरक आहे बघा. फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन डिफाईन करताना व्हेन सोर्स ऑफ लाईट अँड स्क्रीन आर ॲट फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द स्लिट. स्लिटला रेफरन्स पॉईंट घेतलेला आहे. सोर्स आणि स्क्रीन हे जर स्लिटपासून फायनाईट अंतरावर असेल तर डिफ्रॅक्शन पॅटर्न, if the distance between that slit, source and screen that are at finite distance, then the diffraction produced, that is called as
Fresnel diffraction. And when the source of light and screen that are at infinite distance from the slit, then the diffraction pattern so produced, that is called as Fraunhofer diffraction. आता फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन मध्ये सोर्स हा इनफायनाइट डिस्टन्सवर न राहता फायनाइट डिस्टन्सवर राहतो. फ्रॉनहॉफरमध्ये सोर्स हा इनफायनाइट डिस्टन्सवर राहतो. मग फ्रेस्नेलमध्ये सोर्स हा फायनाइट डिस्टन्सवर असल्या कारणाने क्लोज टू स्लिट असल्या कारणाने मिळणारी जी वेव्हफ्रंट आहे, इन्सिडंट वेव्हफ्रंट की जी त्या स्लिटवर पडेल ती कशी असेल, स्पेरिकल ऑर सिलेंड्रिकल बट नॉट द प्लेन. परंतु फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनमध्ये सोर्स हा इनफायनाइट डिस्टन्सवर असल्या कारणाने जी वेव्हफ्रंट त्या स्लिटवर पडेल ती वेव्हफ्रंट कशी असेल, दॅट इज द प्लेन वेव्हफ्रंट. नाउ वी हॅव टू हियर कन्सिडर द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट ड्यू टू सिंगल स्लिट. तेच आपण म्हणतोय दॅट इज द फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन पॅटर्न ड्यू टू द सिंगल स्लिट. आता ही फिगर व्यवस्थित समजावून घ्या. या फिगरमध्ये आपण डब्ल्यू डॅश हे जे आपण पॅरलल रेज दाखवलेले आहेत, पॅरलल वेव्हफ्रंट दाखवलेले आहेत, हे इनफायनाइट डिस्टन्सवर जो सोर्स आपण प्लेस केलेला आहे तिथून येणाऱ्या ह्या लाईट रेज आहेत. हे प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळतात. पॅरलल रेज आपण दाखवलेले आहेत. हे पॅरलल रेज ए आणि बी मधली जी स्मॉल गॅप आहे त्याला आपण म्हणतो स्लिट. त्याला आपण S1 S2 ने पण रिप्रेझेंट करू शकतो. या फिगरमध्ये आपण त्याला AB ने रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, मग आता इथे नाव दिस प्लेन वेव्हफ्रंट फ्रॉम द सोर्स विच इज केप्ट ॲट अ इनफायनाइट डिस्टन्स that is allowed to fall on the slit AB. AB या स्लिटवर आपण पॅरलल वेव्हफ्रंट फॉल करतोय. त्यानंतर एक लेन्स दिलेला आहे तिथे, L हा लेन्स आहे. त्यानंतर S डॅश जे आहे हे स्क्रीन आहे. आता ही जी पॅरलल वेव्हफ्रंट AB वर फॉल झाल्यानंतर इथे आपल्याला हायगेन्स प्रिन्सिपल वापरायचं आहे. मग या फिगरला डिस्क्राईब करताना पहिला पॉईंट जे आहे, कन्सिडर अ प्लेन वेव्हफ्रंट विच इज इन्सिडंट ऑन द स्लिट AB. That parallel wavefronts came from the source which is at infinite distance. Now, according to Huygens principle, as soon as the light waves reaches to the point A and B, they act as a secondary sources and emit the secondary waves. हायगेन्सच्या प्रिन्सिपलनुसार ज्या क्षणाला ते प्लेन वेव्हफ्रंट ए आणि बी पॉइंटला येऊन पोहोचतील त्याच क्षणाला ए आणि बी हे सेकंडरी सोर्सेस म्हणून ॲक्ट होतील आणि सेकंडरी वेव्ज एमिट करतील. आता सेकंडरी वेव्ज तिथे फिगरमध्ये दोन प्रकारे दाखवण्यात आले आहेत. एक जे कंटिन्युअस लाईनने दाखवलेले आहेत त्या आपल्याला मिळालेल्या सेकंडरी वेव्ज आहेत that can pass through the slit AB without any diffraction. बेंड न होता, डिफ्रॅक्शन न होता त्या स्ट्रेट पास झालेल्या आहेत. अँड दॅट इज फॉल ऑन द लेन्स. ती जी डॉटेड लाईन दाखवली आहे लेन्सच्या मधात त्याचा ॲक्सिस ऑफ द लेन्स तिथपर्यंत ते स्ट्रेट नेले आहेत. त्यानंतर अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स, तो कॉन्व्हेक्स लेन्स आहे, आफ्टर द रिफ्रॅक्शन द लाईट मीट ॲट अ सिंगल पॉईंट. ते जे सगळे सेकंडरी वेव्ज तिथून एमिट झाल्या होत्या विदाउट डिफ्रॅक्शन त्या लेन्सवर फॉल झाल्यात आणि आफ्टर रिफ्रॅक्शन त्या P0 या पॉईंटला मीट झाल्या. आता तो जो P0 पॉईंट आहे हा ए आणि बी पासून इक्वी डिस्टन्सवर आहे. ए आणि बीला जर आपण जॉईन केलं आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घेतला आपण तो C आणि P0, तर या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर तो पॉईंट असल्या कारणाने ए पासून आणि बी पासून तो समान अंतरावर आहे. त्यामुळे लाईट वेव्ज ऑलवेज मीट इन फेज. लाईट वेव्ज ह्या नेहमी इन फेजमध्येच तिथे मीट होतील. त्यामुळे P0 या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळेल अँड दॅट्स वाय दॅट पॉईंट इज ऑलवेज अ ब्राईट पॉईंट. अँड वी कन्सिडर नाव द another types of waves or secondary waves which are represented by the dotted lines.
which makes an angle theta with the कंटिन्युअस लाईट. तिथे आपण दोन टाईपचे सेकंडरी वेव्हज घेतलेले आहेत. एक सेकंडरी वेव्ह जे कंटिन्युअस लाईनने दाखवलेले आहेत, जे विदाउट डिफ्रॅक्शन त्या लेन्सवर फॉल होतात आणि P0 या पॉइंटला मीट होतात. त्याच ठिकाणावरून आपण पुन्हा सेकंडरी वेव्हज कन्सिडर केल्यात, पण त्या सेकंडरी वेव्हज बेंड झाल्यात बिकॉज ऑफ डिफ्रॅक्शन. आता तो जो C पॉइंट दाखवलेला आहे तिथे A आणि B च्या मधात, तो पॉइंट ऑफ रेफरन्स म्हणून घेतलेला आहे. तर म्हणून जसे आपण इथे 3 पॅरलल रेज दाखवले आहेत सेकंडरी वेव्हज विदाउट डिफ्रॅक्शन, तसेच 3 पॅरलल रेज आपण दाखवलेले आहेत विथ द डिफ्रॅक्शन बाय मेकिंग द अँगल थीटा. प्रत्येक वेळेला तो जो अँगल आहे कंटिन्युअस लाईनशी तो आहे थीटा. मग हे पुन्हा त्या कॉन्व्हेक्स लेन्सवर फॉल झालेत. And as per property of convex lens, now that light waves after refraction meet at a point P1 which is at a distance x, जे x इतक्या अंतरावर आहे त्या P0 पासून. आता हीच फिगर आपण या बाजूच्या फिगर सारखं पण आपण काढू शकतो याच्यामध्ये, कारण आपल्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीने दिले आहेत. इथे नंबर ऑफ रेज घेतलेले आहेत. या पहिल्या फिगरमध्ये आपण केवळ 3 रेज घेतले आहेत. इथे नंबर ऑफ रेज दाखवले आहेत, जे रेड कलरचे रेज आहेत दॅट कॅन पास विदाउट एनी डिफ्रॅक्शन, आणि ब्ल्यू कलरचे जे रेज दाखवले आहेत दॅट पासेस थ्रू द लेन्स, पहिले थ्रू द स्लिट विथ द डिफ्रॅक्शन. तर कोणती एक फिगर तुम्ही कन्सिडर करू शकता या क्वेश्चनसाठी. फर्स्ट फिगर ही कन्व्हिनियंट राहील आपल्याला समजण्यासाठी. आता इथे याला आपण डिफाईन करताना किंवा एक्सप्लेन करताना कोणकोणते पॉईंट्स तिथे लिहायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं की कन्सिडर द प्लेन वेव्ह फ्रंट इन्सिडंट ऑन द स्लिट AB ॲज शोन इन फिगर. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण जो सोर्स इन्फायनाईट डिस्टन्सवर ठेवलेला आहे तिथून येणाऱ्या वेव्ह फ्रंट आपल्याला प्लेन स्वरूपात मिळतील आणि त्या वेव्ह फ्रंट आपण AB वर फॉल करतोय. सेकंड पॉईंट, ॲज सून ॲज according to Huygens principle these light waves plane wave front reaches to the point A and B, they act as the secondary sources. आता या A आणि B पासून निघणाऱ्या ज्या सेकंडरी वेव्हज आहेत त्या दोन टाईपच्या आपण दाखवल्या आहेत, विथ द डिफ्रॅक्शन अँड विदाउट डिफ्रॅक्शन. ज्या सेकंडरी वेव्हज विदाउट डिफ्रॅक्शन त्या लेन्सवर फॉल होतील आणि ते कुठे मीट होतील ॲट पॉईंट P0, त्याबद्दलचं एक्सप्लेनेशन आहे हे सेंट्रल मॅक्झिमा. म्हणजे P0 या ठिकाणी मीट होणाऱ्या वेव्हज ह्या नेहमी कशा मीट होतात, इन फेज. का? बिकॉज दॅट पॉईंट इज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB. त्यामुळे तो जो पॉईंट आहे P0 तो A आणि B पासून कसा आहे, सेम डिस्टन्सवर आहे. म्हणून सेंट्रल मॅक्झिमाच्या बद्दल आपण तिथे लिहिलेलं आहे, consider a point P0 at equidistance from A and B on screen which lies on perpendicular bisector of the slit, म्हणजेच AB. तो जो पॉइंट P0 आहे हा कुठे आहे, या A आणि B च्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. या A आणि B पासून निघणाऱ्या ज्या सेकंडरी वेव्हज आहेत, thus the secondary waves from A and B reach the point P0 in phase. आणि जेव्हा वेव्हज ह्या इन फेज मीट होतील तेव्हा आपल्याला माहिती आहे काय तयार होतं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑकर. आणि जेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑकर होतं तेव्हा व्हॉट अबाउट द इंटेन्सिटी, विच टाइप ऑफ बँड वी ऑप्टेन, इंटेन्सिटी इज मॅक्झिमम. दॅट्स वाय द बँड ऑप्टेड इज अ ब्राईट बँड. म्हणून P0 या ठिकाणी कोणता बँड मिळेल, दॅट इज द ब्राईट बँड. आता इथे ज्या आपण सेकंडरी वेव्हज कन्सिडर केलेल्या आहेत विथ द डिफ्रॅक्शन, मग ते सेकंडरी वेव्हज आपल्याला कन्सिडर करण्याकरिता तिथे आपल्याला पाथ डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. आणि P1 या ठिकाणी कोणत्या टाईपचा बँड आपल्याला मिळेल, कोणता पॉईंट तिथे मिळेल, दॅट डिपेंड अपॉन द पाथ डिफरन्स. जर पाथ डिफरन्स हा आपला ब्राईट बँड कन्सिडर करणारा असेल तर तो ब्राईट मिळेल, डार्क बँड कन्सिडर करणारा असेल तर तो डार्क मिळेल. म्हणून टू फाइंड द पाथ डिफरन्स, नाउ विच आर द थिंग्स वी हॅव टू कन्सिडर. इथे आपल्याला काय काय कन्सिडर करायचं आहे बघा. नाउ वी हॅव टू कन्सिडर दॅट डॉटेड सेकंडरी वेव्हज विच ऑप्टेन बिकॉज ऑफ डिफ्रॅक्शन. आणि त्यांनी प्रत्येकाने किती अँगल फॉर्म केलेला आहे, थीटा.
विथ आता P0 घ्या किंवा C जो आहे आपण दाखवलेला आहे AB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर तिथून P0 पर्यंत. त्यानंतर आता आपण एक वेगळा पॉईंट घेतोय जिथे त्या डॉटेड सेकंडरी वेव्हज जे आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्नमुळे मिळाल्या त्या जिथे मीट होत आहे त्या पॉईंटला नाव दिलेलं आहे आपण फिगरमध्ये P1. सो लेट P1 बी द पॉईंट ऑन द स्क्रीन at a distance x from the central maxima. Now all these secondary waves meet at a point P because of the lens. Now intensity at that P1 depend upon the path difference between the secondary waves. मग त्या पाथ डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काही जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन तिथे करावं लागलं. आपण ए पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला बी पासून निघणाऱ्या सेकंडरी वेव्हवर, त्याला आपण AD ने रिप्रेझेंट केलाय म्हणून इथे लिहिलाय ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू. आता बी पासून जे P1 पर्यंत गेलेली लाईन आहे त्याच्यावर परपेंडिक्युलर टाकलाय म्हणून तिथे लिहिलाय ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू B P1. Then the path difference between that two waves that can be obtained by considering triangle ABD. मग या ट्रायंगल ABD मध्ये तुम्हाला साइन थिटा हा रेशो घ्यायचा आहे. साइन थिटा इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस असतं. हे एक्सप्लेनेशन घेताना तुम्हाला तिथे ते फिगर कन्सिडर करायची आहे. ती फिगर त्यामध्ये BD हा त्याचा हायपोटेनियस आहे आणि AB जे आहे हे अपोजिट अपॉन हायपोटेनियस AB हायपोटेनियस BD अपोजिट साइड म्हणून साइन थिटा इक्वल टू BD अपॉन AB. याच्यावरून BD म्हणजे पाथ डिफरन्स ते आपल्याला मिळणार आहे AB साइन थिटा. AB म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू स्लिट जे कशाने दाखवतात स्मॉल d म्हणून पाथ डिफरन्स इक्वल टू D साइन थिटा. आता कंडिशन फॉर nth मॅक्झिमा आणि कंडिशन फॉर nth मिनिमा जर आपल्याला विचारलं तर या D साइन थिटा हा जो पाथ डिफरन्स मिळाला हा जर ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ हाफ द वेवलेंथ असेल, इफ द पाथ डिफरन्स बिटवीन दॅट टू एक्स्ट्रीम रेज is odd integral multiple of half the wavelength, then we have always the maxima. And when the path difference between them is of the order of integral multiple of wavelength, then we have the minimum. nth मॅक्झिमा आणि nth मिनिमासाठी कंडिशन विचारली तर लक्षात ठेवा D साइन थिटा इक्वल टू ट्वाइस n प्लस 1 इंटू λ/2. आता फर्स्ट मिनिमा म्हटलं तर n इक्वल टू 1 ठेवायचं. फर्स्ट मॅक्झिमा म्हटलं तर n इक्वल टू 1. सेकंड म्हटलं तर n इक्वल टू 2. अशा प्रकारे आपण कंडिशन फॉर मॅक्झिमा आणि कंडिशन फॉर मिनिमा तिथे आपल्याला सांगायचं आहे. आता विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा जर आपल्याला विचारलं तर फिगरमध्ये जो ट्रायंगल फॉर्म झालेला आहे P0 P1 आणि तो जो परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकलेला आहे आपण ABचा तो पॉईंट C, त्यांना जर कन्सिडर केलं तर तिथे आपण जर टॅन थिटा रेशो घेतला, हे अँग्युलर जे काही बेंडिंग आहे ते स्मॉल असल्यामुळे टॅन थिटा नियरली इक्वल टू थिटा विच इज इक्वल टू पुन्हा टॅन जेव्हा आपण घेतो तेव्हा अपोजिट अपॉन ॲडजेसंट असतं म्हणून मग तिथे घेतलाय मी x/d. x काय आहे तर त्या P0 पासून P1चं डिस्टन्स आहे. मग आता इथे आपल्याला फर्स्ट सेकंडरी मिनिमासाठी सेंट्रल मॅक्झिमा आपल्याला घ्यायचं असेल तर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा ही दाखवायची टॅन थिटा इक्वल टू थिटा इक्वल टू x/D ने. आपल्याला विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा दाखवायचं असेल तर तेच आपण जे कन्सिडर करतो. आता तिथे दोन इक्वेशन घेतले आपण, एक थिटा इक्वल टू x/d आणि दुसरं घेतलं आहे थिटा इक्वल टू λ/d. त्या दोघांना इक्वेट केलेलं आहे. पुन्हा एकदा ऐका, थिटा इक्वल टू x/d आणि फॉर फर्स्ट सेकंडरी मिनिमासाठी थिटा इक्वल टू λ/d. मग तिथे या λ/d आणि x/d ला इक्वेट करून x ची व्हॅल्यू काढायची. ती x ची व्हॅल्यू येतं λD/d वेअर x इज अ बँडविड्थ आणि त्याच्यावरून तुम्हाला सेंट्रल मॅक्झिमा मिळेल विच इज इक्वल टू ट्वाइस x. ती x ची व्हॅल्यू आलेली तशी ठेवायची म्हणून विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा तुम्हाला सांगता येईल तिथे ट्वाइस λD/d. Now here we have to consider the next point, that is what do you mean by Rayleigh's criteria.
फॉर लिमिट ऑफ रिझोल्युशन अँड रिझॉल्विंग पॉवर. ॲक्च्युली आता आपला हा रिझॉल्विंग पॉवर टॉपिक या बॅचसाठी रिमूव्ह करण्यात आलेला आहे, पण रेलेज क्रायटेरिया त्यामध्ये आहे. एक छोटासा पॉईंट तो आपल्याला कन्सिडर करायचा आहे. आता पहिले लिमिट ऑफ रिझोल्युशन आणि रिझॉल्विंग पॉवर कशाला म्हणतात ते आपण बघूया, आणि मग त्या 3 कंडिशन आपल्याला घ्यायच्या ज्या रेलेने सांगितलेल्या आहेत. की नाव हिअर अकॉर्डिंग टू लॉर्ड रेले, this is the name of scientist, the ability of an optical instrument to distinguish between the two closely spaced objects depend upon the diffraction pattern of two objects. जेव्हा आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने अतिशय स्मॉल मायक्रो सायजेसचे ऑब्जेक्ट व्ह्यू करतो, त्यावेळेला त्या ऑब्जेक्टमध्ये मिनिमम किती डिस्टन्स असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्या 2 ऑब्जेक्टच्या सेपरेट इमेजेस मिळतील, त्या मिनिमम डिस्टन्सलाच आपण लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणतो. मग लिमिट ऑफ रिझोल्युशन आणि रिझॉल्विंग पॉवर यांच्यामध्ये इन्व्हर्सली प्रपोर्शनल रिलेशन असतं. रिझॉल्विंग पॉवर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लिमिट ऑफ रिझोल्युशन. Smaller the limit of resolution, greater is the resolving power of that optical instrument. बघा मग इथे काय म्हटलेलं आहे, लिमिट ऑफ रिझोल्युशन हे डिफ्रॅक्शन पॅटर्नवर डिपेंड असतं. मग अकॉर्डिंग टू लॉर्ड रेले, द एबिलिटी ऑफ ॲन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, एखाद्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची एबिलिटी कशासाठी, टू डिस्टिंग्विश बिटवीन द 2 क्लोजली स्पेस ऑब्जेक्ट depend upon the diffraction pattern of 2 objects produced at the screen. Now according to criteria, 2 objects are unresolved. आता त्याने आपल्याला 3 कंडिशन सांगितलेल्या आहे रेलेने, की केव्हा त्या 2 ऑब्जेक्टच्या इमेजेस आपल्याला ओव्हरलॅप कंडिशनमध्ये मिळतील, केव्हा जस्ट रिझॉल्व या कंडिशनमध्ये मिळतील, आणि केव्हा वेल रिझॉल्व या कंडिशनमध्ये मिळतील. तर हे 3 आपल्याला कंडिशन तिथे लिहावं लागतं. जर आपल्याला विचारलं व्हॉट डू मीन बाय रेलेज क्रायटेरिया फॉर लिमिट ऑफ रिझोल्युशन ऑर रिझॉल्विंग पॉवर, तर या 3 कंडिशनमध्ये 3 शब्द लक्षात ठेवायचे, आणि त्या 3 शब्दावरूनच आपल्याला त्याला वेगळं करता येतं. पहिली कंडिशन दिली आहे अकॉर्डिंग टू, that is Rayleigh's criteria, 2 objects are said to be unresolved. 2 ऑब्जेक्ट त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटने अनरिझॉल्व केव्हा राहतील, की व्हेन सेंट्रल मॅक्झिमा ड्यू टू वन सोर्स इज विदिन द फर्स्ट मिनिमा ड्यू टू अदर सोर्स. जेव्हा एका सोर्सपासून मिळणारा सेंट्रल मॅक्झिमा हा दुसऱ्या सोर्सपासून मिळणाऱ्या फर्स्ट मिनिमाच्या आतमध्ये असेल, ज्याला विदिन आपण म्हणूया, तेव्हा आपल्याला मिळणाऱ्या ज्या 2 डिफ्रॅक्शन पॅटर्न असतात त्या ओव्हरलॅप कंडिशनमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला त्या 2 पॉईंट ऑब्जेक्टच्या सेपरेट इमेज मिळत नाहीत. म्हणून मग तिथे लिहिलं आहे द 2 सेंट्रल मॅक्झिमा शो कन्सिडरेबल ओव्हरलॅपिंग अँड द रिझल्टंट डिफ्रॅक्शन पॅटर्न इज जस्ट लाईक अ सिंगल सोर्स, दस द ऑब्जेक्ट्स आर नॉट रिझॉल्व. नॉट रिझॉल्वची कंडिशन कोणती आहे, जेव्हा सेंट्रल मॅक्झिमा ड्यू टू वन सोर्स इज विदिन द फर्स्ट मिनिमा ड्यू टू अदर सोर्स. एका सोर्सपासून मिळणारा सेंट्रल मॅक्झिमा आणि दुसऱ्या सोर्सपासून मिळणारा फर्स्ट मिनिमा हा जर विदिन असेल, तर त्यावेळेला ज्या आपल्याला 2 सेंट्रल पीक मिळतात डिफ्रॅक्शन पॅटर्नमुळे, त्या ओव्हरलॅप कंडिशनमध्ये मिळतात, आणि आपल्याला 2 ऑब्जेक्टच्या ऐवजी एकच ऑब्जेक्ट तिथे आहे असं दिसतं. म्हणून ती कंडिशन आहे, दॅट इज द ओव्हरलॅप कंडिशन किंवा अनरिझॉल्व कंडिशन. त्यानंतर जस्ट रिझॉल्व कंडिशन त्यांनी दिली आहे, की व्हेन सेंट्रल मॅक्झिमा ड्यू टू वन सोर्स कोइन्साइड एक्झॅक्टली विथ द फर्स्ट मिनिमा ड्यू टू अदर सोर्स. जेव्हा आपली इंटेन्सिटी जी आहे, म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असेल तर इंटेन्सिटी मॅक्झिमम, हे पॉईंट पुन्हा आपली जी डायग्राम येणार आहे याच्यानंतरचा ग्राफ, तिथे तुम्हाला ते ऑब्झर्व केल्यानंतर अधिक क्लिअर होईल. आता आपण त्याच्या कंडिशन इथे सांगतोय, की जेव्हा सेंट्रल मॅक्झिमा ड्यू टू वन सोर्स कोइन्साइड एक्झॅक्टली विथ द फर्स्ट मिनिमा ड्यू टू द अदर सोर्स, देन द रिझल्टंट
शो द टू पीक्स, तेव्हा आपल्याला मिळणारा डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये दोन सेंट्रल मॅक्झिमा मिळेल ॲट द टू डिफरंट डीप ॲट अ पॉइंट, तेव्हा आपल्याला म्हणता येईल की दॅट टू ऑब्जेक्ट्स आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व. आणि तिसऱ्या कंडिशनमध्ये वेल रिझॉल्व किंवा फॉर कम्प्लिटली रिझॉल्व कंडिशनमध्ये द सेंट्रल मॅक्झिमा ऑफ वन सोर्स इज बियॉन्ड द फर्स्ट मिनिमा ड्यू टू अदर सोर्स, देन द रिझल्टंट पॅटर्न क्लिअरली इंडिकेट द टू सेपरेट प्रिन्सिपल मॅक्झिमा. बघा 3 पॉईंटमध्ये 3 शब्द जर आपण बदलवले, पहिल्या याच्यामध्ये विदिन आहे, दुसऱ्या याच्यामध्ये जे आहे ते आहे एक्झॅक्टली, आणि तिसऱ्या याच्यामध्ये आहे दॅट इज द बियॉन्ड. म्हणून मग इथे जेव्हा आपण वेल रिझॉल्व कंडिशन कधी घ्यायची, जस्ट रिझॉल्व कंडिशन कधी घ्यायची आणि अनरिझॉल्व कंडिशन, ते आपण या आता ग्राफने त्याला एक्सप्लेन करणार आहे. नाव लेट अस कन्सिडर दिस ग्राफ. त्याच्यामध्ये जी मिडल वन फिगर आहे लेफ्ट साईडला, इथे जी मिडल वन फिगर दाखवलेली आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर तिथे खाली लिहिलेलं आहे अनरिझॉल्व. तिथे आपण सेंट्रल मॅक्झिमा दाखवलेल्या आहेत 2 ऑब्जेक्टच्या, त्या सेंट्रल मॅक्झिमाची मधातली जी डॉटेड लाईन दाखवलेली आहे ती बघा, आणि त्याच्या ज्या सेंट्रल मॅक्झिमा आपण दाखवलेल्या आहेत त्या सिंगल पीक म्हणून आपण तशा दाखवलेल्या आहेत, ती आहे अनरिझॉल्वची कंडिशन. किंवा व्हेन सेंट्रल मॅक्झिमा ड्यू टू वन सोर्स इज विदिन द फर्स्ट मिनिमा, डॉटेड लाईन जी आहे ती मिनिमा रिप्रेझेंट करतं आणि कंटिन्युअस लाईन जी आहे ते मॅक्झिमा रिप्रेझेंट करतं. मग एका सोर्सपासून मिळणारा सेंट्रल मॅक्झिमा हा दुसऱ्या सोर्सपासून मिळणाऱ्या फर्स्ट मिनिमाच्या आतमध्ये असेल, तर अशा वेळेला त्या 2 ऑब्जेक्टच्या आपल्याला सेपरेट इमेज न मिळता कंबाईन इमेज मिळतं. एकच ऑब्जेक्ट आहे असं आपल्याला त्याच्यामधून व्ह्यू केलं असता, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमधून व्ह्यू केलं असतं आपल्याला ते दिसतं. म्हणून मग आपण त्याला अनरिझॉल्व कंडिशन म्हणतोय. त्यानंतर दुसरी जी कंडिशन आहे ती आहे जस्ट रिझॉल्व. त्यावेळेला ती आता या जी अनरिझॉल्वच्या उजव्या बाजूची फिगर आहे ती फिगर आहे जस्ट रिझॉल्वची. तिथे त्याने सांगितलं आहे रेलेने की व्हेन सेंट्रल मॅक्झिमा ड्यू टू वन सोर्स इज इज ऑन द फर्स्ट मिनिमा ड्यू टू अदर सोर्स, तेव्हा बघा डॉटेड लाईन बरोबर त्या सेंट्रल मॅक्झिमाच्या बरोबर त्या एंड पॉइंटला दाखवलेली आहे. तर ती जी फिगर आहे ती जस्ट रिझॉल्व कंडिशनसाठी आहे, आणि जी एक्स्ट्रीम लेफ्टला दिलेली आहे, जी पहिली फिगर आपण म्हणू शकतो जर लेफ्ट साईडने आपण गेलो तर तिथे ती वेल रिझॉल्व कंडिशन आहे. तर ती जी आहे त्याला आपण म्हणतो बियॉन्ड, म्हणजे च्या पलीकडे. जेव्हा सेंट्रल मॅक्झिमा ड्यू टू वन सोर्स इज बियॉन्ड द फर्स्ट मिनिमा ड्यू टू अदर सोर्स, तेव्हा आपल्याला त्या दोन्ही इमेजेस कशा मिळतात, दॅट इज द वेल रिझॉल्व. आता तेच आपण ग्राफ इथे जे राईट साईडला दाखवलेलं आहे, हा लाईट एमिटिंग ल्युमिनस बॉडीला जेव्हा आपण ऑब्झर्व करू तर अगदी राईट साईडला असणारी जी सी नंबरची फिगर दिलेली आहे ती आहे ओव्हरलॅप कंडिशनची, म्हणजे अनरिझॉल्व कंडिशनची. तिथे तुम्हाला दिसत आहे 2 वेगवेगळ्या कलरने दाखवलेल्या त्या 2 सेंट्रल मॅक्झिमा आहे, एक येलो कलरने दाखवलेली आहे आणि एक ब्ल्यू कलरने दाखवलेली आहे. ती जी पहिली सी जी फिगर आहे ती अनरिझॉल्व कंडिशनची आहे. तेव्हा तुम्हाला असं तिथे त्याच्यावर एक सिंगल पीक दाखवलेली आहे तुम्हाला, म्हणजे 2 ऑब्जेक्ट न दिसता केवळ एकच ऑब्जेक्ट तुम्हाला तिथे दिसेल, म्हणजे ती पहिली कंडिशन आहे व्हेन सेंट्रल मॅक्झिमा ड्यू टू वन सोर्स इज विदिन फर्स्ट मिनिमा ड्यू टू अदर सोर्स. त्यानंतर तुम्हाला जी बी ही फिगर दाखवलेली आहे त्या बी फिगरमध्ये ती आहे जस्ट रिझॉल्व कंडिशन. तिथे बघा त्या ज्या 2 सेंट्रल मॅक्झिमा दाखवल्या आहेत त्या जस्ट रिझॉल्व दाखवलेल्या आहेत, आणि तिथून जर आपण त्या सेंट्रल मॅक्झिमापासून डॉटेड लाईन जर काढत आणली तर बरोबर ब्ल्यूच्या मिनिमावर आणि इकडे येलोच्या मिनिमावर बरोबर त्या डॉटेड लाईन कोइन्साइड होतील, म्हणजेच ऑन द when central maxima due to one source is on the first minima due to other source, तर त्या वेळेला आपल्याला काय मिळतं, जस्ट रिझॉल्व. आणि ए फिगर जेव्हा तुम्ही बघाल तर त्यावेळेला तुम्हाला असं दिसेल सेपरेटली तुम्हाला 2 ऑब्जेक्टच्या इमेजेस दिसतात आणि त्या
दोन सेंट्रल मॅक्झिमा हे एकमेकांपासून क्लिअरली सेपरेट दिसतात, मग तिथे कंडिशन रेलेने दिलेली आहे की व्हेन सेंट्रल मॅक्झिमा ड्यू टू वन सोर्स इज बियॉन्ड द फर्स्ट मिनिमा ड्यू टू अदर सोर्स, देन दॅट ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट कॅन एबल टू फॉर्म द टू सेपरेट क्लिअर इमेजेस ऑफ द पॉइंट ऑब्जेक्ट. तिथे डार्क कलरमध्ये ज्या दाखवलेल्या आहेत त्या फिगर त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर दिसतं. सी फिगरमध्ये दोन ऑब्जेक्ट असूनही तुम्हाला ते जे दोन सर्कल दाखवलेले आहेत ते कशा आहेत, एकाच्या आतमध्ये एक आहे, म्हणजे तिथे आपण त्याला दोन ऑब्जेक्टला क्लिअरली व्ह्यू करत नाही आहे, म्हणून ती अनरिझॉल्व कंडिशन आहे. बी या फिगरमध्ये जर तुम्ही बघितलं तर आता ते दोन ज्या इमेजेस आहेत पॉइंट ऑब्जेक्टच्या त्या हळूहळू एकमेकांपासून वेगळ्या होताना तुम्हाला दिसत आहेत बीमध्ये, आणि एमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत आहेत दॅट टू पॉइंट ऑब्जेक्ट दॅट सेड टू बी क्लिअरली सेपरेटेड, दॅट इज द वेल रिझॉल्व. अशा दिलेल्या तीन कंडिशन आहे बघा रेलेने, म्हणून याला म्हणतात रेलेस क्रायटेरिया फॉर द रिझोल्युशन ऑफ द ऑब्जेक्ट. दोन पॉइंट ऑब्जेक्ट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने केव्हा आपल्याला ओव्हरलॅप कंडिशनमध्ये दिसेल, केव्हा जस्ट रिझॉल्व दिसेल आणि केव्हा वेल रिझॉल्व दिसेल, अशा कंडिशन इथे आपल्याला दिलेल्या आहेत.